सर, जो युक्तिवाद झालेला न्यायालयामध्ये कुठल्या याच्यामध्ये दिवाणामध्ये युक्तिवाद झालेला आणि नेमकं काय युक्तिवाद झालेला? खरं तर काही महिन्यापूर्वी आपल्या कल्याणपूर्व भागामध्ये जे एका नाबालिक मुलीसोबत बलात्कार करून तिची हत्या झाली होती, त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता। त्यानंतर कल्याणपूर्वेचे सामान्य नागरिक रस्त्यावरती त्या मुलीला न्याय मिळवण्याकरिता रस्त्यावरती उतरलेले एक मोठा जनाक्रोश सुरू झाले असताना माननीय मुख्यमंत्री आणि सरकारने त्या ठिकाणी आरोपींना 2-3 महिन्याच्या आत फाशीची शिक्षा सुनावली जाईल या पद्धतीचे आश्वासन दिलेले आणि त्यासाठी विशेष सरकारी वकील माननीय श्री उज्ज्वल निकम साहेब यांची नियुक्ती केलेली। खरं तर सुरुवातीपासूनच जे स्थानिक राजकीय लोक असतील, सामाजिक क्षेत्रातील लोक असतील आणि सामान्य नागरिकांनी उज्ज्वल निकम साहेब यांची या ठिकाणी विशेष सरकारी वकील म्हणून नेमण्याची गरज नाही, त्यांचा विरोध केला होता। कारण उज्ज्वल निकम साहेब हे भाजपशी संबंधित आहेत आणि जो मुख्य आरोपी आहे विशाल गवळी तो पण भाजपशी संबंधित असल्याचं बोललं जात होतं। त्यामुळे निष्पक्ष त्या ठिकाणी न्याय करण्याकरिता उज्ज्वल निकम साहेब यांना या ठिकाणी या प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून त्यांची नियुक्ती करू नये याचा असा लोकांनी विरोध केला असता तरी सरकारने त्या विरोधाला दुर्लक्षित करून त्यांची नेमणूक केली होती। काही महिन्यापूर्वी मुख्य आरोपी विशाल गवळी यांनी तळोजा जेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली। खरं तर नियतीने ते न्याय केलेला आहे। सरकारने या घटनेला अजिबात गांभीर्याने घेतलेला नाही आणि त्यांनी कुठल्याही प्रकारचा या आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न केला नाही। 2 दिवसापूर्वी आरोपी क्रमांक 2 अर्थात विशाल गवळी याची पत्नी साक्षी गवळी यांनी न्यायालयापुढे जामीन मिळण्याकरिता अर्ज केला असताना त्यामध्ये विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम साहेब यांनी युक्तिवाद करत असताना त्या ठिकाणी असं सांगितलं की जी घटना आहे मर्डर आणि रेपचा त्याच्यामध्ये साक्षी गवळीचा कुठेही समावेश नाही किंवा तिचा कुठल्याही प्रकारचा रोल नाही। तिचा फक्त कॉजिंग ऑफ डिसअपिअरन्स ऑफ एव्हिडन्स ऑफ एन ऑफेन्स अर्थात सेक्शन 238A ऑफ BNS जे की बेलेबल आहे, फक्त हाच सेक्शन साक्षी गवळीवर लागू होतो। ते बेलेबल असल्यामुळे तिला जामीन मिळण्याकरिता प्रॉसिक्युशनची कुठलीही हरकत नाही या प्रकारचा युक्तिवाद त्यांनी त्या ठिकाणी केला होता। खरं तर ज्या वकिलांकडून आरोपींना कठोर शिक्षा मिळावी अशी अपेक्षा असताना त्यांनी या प्रकारचा युक्तिवाद करणे म्हणजे लोकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। खरं ते आरोपींना शिक्षा देण्याकरिता त्यांची नेमणूक झाली होती की आरोपींचं संरक्षण करण्याकरिता त्यांची नेमणूक झाली होती असा प्रश्न कल्याणच्या जनतेच्या मनात या ठिकाणी उपस्थित होत आहे। मुळात सरकारवरती लोकांचा विश्वास राहिलेला नाही आहे। या घटनेनंतर फक्त या पीडित कुटुंबियांचा प्रश्न नाही तर कल्याण पूर्वेच्या तमाम लेकीबाळींचा प्रश्न आहे। लोकांचा सरकारवरती विश्वास राहिलेला नाही, त्यामुळे मी तुमच्या माध्यमातून सामान्य जनतेला अपील करतो, अशी कुठली घटना घडली तर त्याच्या विरोधात आवाज उठवा आणि स्वतःच्या सुरक्षेची जबाबदारी स्वतः घ्या, कारण की हा सरकार निष्क्रिय आहे। पुढची भूमिका काय असेल? पुढची भूमिका ही माझी एकट्याची लढाई नाही आहे। संपूर्ण कुटुंब जे पीडित कुटुंब आहेत आणि जे राजकीय सामाजिक क्षेत्राचे जे लोक आहेत जे या सगळ्या घटनेमध्ये या आंदोलनामध्ये सहभागी होते, आम्ही सगळे एकत्र बसून चर्चा करू आणि पुढची भूमिका काय असेल ते आम्ही ठरवू।